थोडा थोडा मी तुला आवडतो ना थोडा. तिले साडी पैंजण तुला ऐकू येते छान छान मला. किती बोलू छान छान तुला छान छान तुला छान छान तुला. भल्या साडीमध्ये 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 फोटोमध्ये फोटोमध्ये आता तू ग माझ्यामध्ये दिसतेस छान 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 दिसतेस. झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. बरीच मोठी रांग असावी बरीच मोठी रांग असावी माझ्या आधी सोड असू दे गोड राहू सकाळी सकाळी नको जीव खाऊ सकाळी सकाळी. तुझ्या कानाजवळ ठिपका जरा काळा दिला प्रेम मागितली सजून मी तुला चाफा दिला. भैया जरा अस्मिता भी देना जी जी जी. भैया जरा अस्मिता भी देना जी जी जी. भैया जरा अस्मिता भी देना जी 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 जी. हल्ली आपण सगळीकडेच ऐकतो की बाबा बिझनेस बिझनेस आणि बिझनेस रिलेटेड बऱ्याच गोष्टी. बट तुम्ही साधा विचारही नसेल केला की ही जी 4 जण आहे महाराष्ट्रातली 4 जण ज्यांनी कवितांच्या बेसवर एक आपलं नवीन बिझनेस मॉडेल तयार केलं. त्यांना तो बिझनेस म्हणून त्या गोष्टी करायच्या नव्हत्या. त्यांना त्या इंटरेस्टसाठी स्वतःच्या विरंगुळ्यासाठी त्यांच्या आवडीसाठी त्यांनी त्या गोष्टी केल्या आणि त्यांच्या ह्या कलेचा त्यांच्या या छंदाचं रूपांतर झालं एका बिझनेस मॉडेल. मी ह्या शनिवारी मित्राबरोबर त्यांचा कार्यक्रम बघायला गेलो नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिरमध्ये. आणि तिथं ज्यावेळेस हा अक्षर अक्षर तुझंच आहे हा कार्यक्रम बघितला. कार्यक्रमामध्ये जे 4 प्रमुख चेहरे आहेत त्या 4 पैकी एकानं बाकी तिघांची सांगड बसवली आणि त्या कार्यक्रमाची घडी बसवली. तो सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे अपूर्व राजपूत. अपूर्व राजपूत याच्या अनेक कविता तुम्ही आम्ही ऐकल्या. झाडे वेली हिरवळ डोंगर तुझ्या पुढे तर काहीच नाही. हल्ली त्याच्यानंतर विठ्ठलावर त्याची जी कविता आहे ती तुम्ही आम्ही ऐकली. त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ज्याच्या यूट्यूबवरच्या सुखन या यूट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आला तो म्हणजे पुन्हा तोच सागर. आणि त्याच्या प्रसिद्धीनंतर त्या यूट्यूबवरच्या व्हिडिओला गेलेले 3 मिलियन व्ह्यू आणि सोशल मीडियावर इंस्टाग्राम यूट्यूब शॉर्ट्स सगळीकडं त्याच्याच त्या कवितांचं झालेलं गाजावाजा. आणि त्या सगळ्यातनं या कार्यक्रमाची खरं तर रूपरेषा आखली गेली किंवा या कार्यक्रमाचा किंवा अक्षर अक्षर तुझंच आहे याचा जन्म झाला तो म्हणजे अविनाश काटवटे. आणि अविनाश काटवटेच्या ज्या सगळ्यात फेमस कविता आहे ते म्हणजे चाफा. तुझ्या कानाजवळ ठिपका जरा काळा दिला प्रेम मागितली सजून मी तुला चाफा दिला. पुन्हा तोच सागर. बिलगणे नको घंटे कुणाला नको संयमी थांबण्या सारणे. बिलगणे नको घट्ट कुणाला नको संयमी थांबण्या सारणे. पुन्हा तोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तेच वादळ नको वाटते. पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा नको वाटते. सकाळी सकाळी नको गोड राहू सकाळी सकाळी नको जीव खाऊ सकाळी सकाळी. थोडं असू दे. मला वाटले हसली म्हणजे वाट मोकळी आहे आता. मला वाटले हसली म्हणजे वाट मोकळी आहे आता. आणि खरे तर इथेच झाली आणि खरे तर इथेच झाली
फसगत माझी सोड असू दे, तुला मनोगत कधी माझे कळले नाही, सोड असू दे. बरीच मोठी रांग असावी, बरीच मोठी रांग असावी, माझ्या आधी सोड असू दे, तुला मनोगत कधीच माझे. ह्या त्याच्या कविता आणि ह्या त्याच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्याच्या आवाजाची भुरळ घातली. आणि अविनाश काटवडे बाकी सगळ्यांचंच एक USP आहे, बट अविनाश काटवडेचं जे USP आहे ते म्हणजे त्याच्या युनिक कविता. आणि त्या कवितांनी देखील अनेक प्रेक्षक त्या नाट्यगृहांपर्यंत, त्या सभागृहांपर्यंत त्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी करतात आणि तिकीट देऊन तो कार्यक्रम बघायला येतातही. आणि त्यानंतर म्हणजे नैनेश तांबेची जी कविता आहे, म्हणजे तुम्ही त्याची साडीतल्या फोटो, साडीमध्ये साडीमध्ये फोटोमध्ये आता तू ग माझ्यामध्ये दिसतेस छान 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 दिसतेस छान. त्यानंतर तुला मी आवडतो, थोडा थोडा मी तुला आवडतो ना थोडा, तिले साडी पैंजण तुला ऐकू येते छान छान मला, किती बोलू छान छान तुला, छान छान तुला, छान छान तुला. तिले साडी पैंजण तुला ऐकू येते छान छान मला, किती बोलू छान छान तुला. सांग सांग किती गिरवतोच पाडा, सांग ना मी तुला आवडतो ना थोडा 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 थोडा, मी तुला आवडतो ना थोडा थोडा. मी तुला आवडतो ना थोडा. त्याच्या प्रचंड गाजलेल्या कविता. आणि नैनेश तांबेचं त्याने स्वतःचा एक कविता संग्रह देखील आत्ता आणलाय. आणि त्यानंतर म्हणजे सारंग पांपटवारची जी कविता आहे ती म्हणजे कोण आपले, त्यानंतर गुलमोहर, ह्या त्याच्या कविता. आणि सारंग पांपटवार याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो कॉर्पोरेटमध्ये काम करतो, IT क्षेत्रामध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि शनिवार रविवार म्हणजे ह्या सगळ्या जो कार्यक्रम आहे, या सगळ्या कार्यक्रमाचं जे शेड्यूल जो फिक्स करतो किंवा जे शेड्यूल लागतो तो म्हणजे अपूर्व राजपूत. आणि अपूर्व ह्या शनिवार रविवार यांचा जो वीकेंड असतो, म्हणजे प्रत्येक IT सेक्टरमध्ये तुम्ही बघितलंय किंवा कॉर्पोरेटमध्ये शनिवार रविवार वीकेंड ऑफ असतो. आणि ह्या वीकेंडच्या वेळामध्ये त्याला ज्या गोष्टीचा छंद आहे किंवा त्याची जी आवड आहे, त्याची जी हॉबी आहे, तो त्याच्यासाठी वेळ देतो. आणि त्या हॉबीचं ते त्याच्या आवडीचं रूपांतर इनडायरेक्टली त्याचं एक त्यांना इन्कम जनरेट होतो या सगळ्यातनं. हे जे बिझनेस मॉडेल आहे याचा जर काही दिवसांपूर्वी आपण बोललो असतो त्याचा कुणी विचारही केला नसता. कारण की ह्याच्याचबद्दल जर सांगायचं झालं तर नागराज मंजुळे यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी पूर्वी कविता लिहायचो त्यावेळेस अनेक जण मला म्हणायचे की बाबा कवितांनी काय पोट चालतं का, किंवा त्याचे घरचे त्याचे मित्र देखील त्याला म्हणायचे. बट ह्याच कवितांच्या जोरावर यांनी अक्षर अक्षर तुझंच आहे हा कार्यक्रम तर बसवला. ह्या कार्यक्रमातनं एक नवं बिझनेस मॉडेल तुमच्या आमच्या समोर. महाराष्ट्रातल्या या 4 तरुण चेहऱ्यांनी जशी त्यांच्या आवाजानं, त्यांच्या कवितानं संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. त्यांचे कार्यक्रम जर तुम्ही बघितले पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये त्यांचे कार्यक्रम हाऊसफुल जात आहेत. 50 पेक्षा जास्त त्यांनी हाऊसफुल शो केलेत. आणि प्रत्येक वेळी ते त्यांच्या कवितांची, त्यांच्या लिखाणाची त्याच्यामध्ये भर घालत चालतात. त्यांच्या कवितांमध्ये नवीन कडवे ते ॲड करत चालतात. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एक नवं बिझनेस मॉडेल त्यांनी जगाला दाखवून दिले. धन्यवाद.